नमस्कार मित्रांनो. आज आपण मक्का हा भारतातील एक महत्त्वाचा पीक आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी तो मुख्य उत्पन्नाचा स्रोत मानला जातो. जानेवारी 2026 मध्ये देशभरातील मक्याचे बाजारभाव सामान्यतः चांगले स्थिर आहेत, परंतु स्थानिक मंडी, पीक गुणवत्ता, आवक आणि मागणी यावर अवलंबून ते बदलतात. आजच्या तारखेनुसार 10 जानेवारी 2026 रोजी भारतातील सरासरी मक्का बाजारभाव ₹2,633 प्रति क्विंटल आहे. यात सर्वात कमी भाव ₹1,500 प्रति क्विंटल, तर सर्वात जास्त भाव ₹4,000 प्रति क्विंटलपर्यंत दिसत आहे. हे भाव मुख्यतः फीड ग्रेड, इंडस्ट्रियल ग्रेड आणि लोकल मार्केटमध्ये वेगवेगळे असतात. महाराष्ट्र राज्यात मक्याचे भाव इतर राज्यांच्या तुलनेत थोडे कमी ते मध्यम पातळीवर आहेत. राज्यातील सरासरी भाव सुमारे ₹2,150 प्रति क्विंटल म्हणजे ₹21.50 प्रति किलो आहे. महाराष्ट्रातील प्रमुख मंड्यांमध्ये जसे जालना, अमरावती, धुळे, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी भाव ₹1,500 ते ₹2,900 प्रति क्विंटलपर्यंत आढळतात. उदाहरणार्थ, जालना मंडीत लाल मक्याचा भाव ₹1,550 ते ₹1,840 प्रति क्विंटल, अमरावतीत ₹1,650 ते ₹1,750, तर धुळेतील पिवळ्या मक्याचा भाव ₹1,401 ते ₹1,763 आहे. हे भाव नवीन पीक आणि जुने स्टॉक यानुसार बदलतात. तुमच्या भागातील लातूर जिल्ह्यात मक्याचे भाव सध्या चांगल्या पातळीवर आहेत. लातूर मंडी आणि आसपासच्या बाजार समित्यांमध्ये जसे अहमदपूर, औसा इत्यादी ठिकाणी मक्याचा सरासरी भाव ₹1,876 प्रति क्विंटल आहे. यात कमीत कमी भाव ₹1,801 आणि जास्तीत जास्त ₹1,951 प्रति क्विंटलपर्यंत नोंदवला गेला आहे. काही ठिकाणी उदाहरणार्थ अहमदपूर एपीएमसी भाव ₹1,900 ते ₹2,059 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. लातूर जिल्हा मराठवाड्यातील प्रमुख मक्का उत्पादक भाग असल्याने येथे आवक चांगली असते आणि भाव सामान्यतः राज्य सरासरीपेक्षा थोडे चांगले राहतात. डिसेंबर 2025 नंतर भावात सुधारणा दिसत आहे, कारण निर्यात मागणी आणि पोल्ट्री फीड इंडस्ट्रीची गरज वाढली आहे. मक्याचे भाव का बदलतात याचे मुख्य कारण म्हणजे हवामान, उत्पादन, सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय बाजार जसे अमेरिकेतील कॉर्न फ्युचर्स सध्या $4.45 प्रति बुशेलच्या आसपास आहेत, आणि स्थानिक मागणी. जानेवारी महिन्यात नवीन रबी पेरण्या सुरू होतात, त्यामुळे जुने स्टॉक विक्रीसाठी येते आणि भावात थोडी चढ-उतार होऊ शकतात. गेल्या काही दिवसांत 7 ते 9 जानेवारी अनेक मंड्यांमध्ये मक्याच्या भावात सुधारणा दिसली आहे, म्हणजे तेजी आहे. उदाहरणार्थ, काही भागात भाव ₹1,050 ते ₹1,850 प्रति क्विंटलपर्यंत वाढले आहेत. शेतकऱ्यांसाठी सल्ला: जर तुम्ही मक्का विक्रीसाठी ठेवला असेल तर सध्याच्या भावात विक्री करणे फायदेशीर ठरू शकते, कारण फेब्रुवारी-मार्चमध्ये नवीन पीक येऊ शकते आणि आवक वाढल्याने भाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र जर स्टोरेजची सुविधा असेल तर काही काळ थांबून पाहू शकता, कारण इंडस्ट्रीची मागणी वाढत आहे. एनसीडीएक्सवर मक्का फ्युचर्स सध्या ₹1,950 ते ₹1,960 आसपास ट्रेड होत आहेत, जे स्पॉट मार्केटशी जुळते. एकंदरीत 10 जानेवारी 2026 रोजी मक्याचे बाजारभाव मध्यम ते चांगले आहेत. लातूरसारख्या भागात ₹1,800 ते ₹2,000 प्रति क्विंटल मिळत असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत आहे. नेहमी स्थानिक एपीएमसी किंवा विश्वसनीय ॲप्स जसे ॲग मार्कनेट चेक करा.